श्री गणेश हरिग्राम संघ निश्चित आपण पाहतो. चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये त्यांचा राहिला गेला. आणि तिथून आपण पाहता कुणाचं स्वप्न सुपर 3 मध्ये दाखल होण्याचं होईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. इथून राहिला गेल्या दोन फलंदाज रवी त्याच्या सोबतीला आपण पाहतो बाबू ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोविंद पहिले षटक गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी वारंवार अनेक मैदानामध्ये राहिल्या जात्या. आज नव्याने रीतीनं दामणीच्या मैदानावरती कशा रीतीने खेळ होईल हे देखील खैरबाडी संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आहे ऑन स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज निश्चित आपण पाहतोय. चला स्पीडअप फास्ट फास्ट स्पीड स्पीड स्पीडअप स्पीडअप टीम खैरवाडी. चला 5 सदस्यक बाहेर राहायचे बा. 2 ओव्हरची मॅच आहे. मागील मॅचचा हिरो सुदाम डरला गेला. सुदाम आपण या बा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित पाहायला गेला आणि मागील मॅचचा हिरो ठरला गेला. निश्चित आपण पाहतो की थंडीच्या वातावरणामध्ये खरं तर बॅट गरम केली आहे सुदाम नाईकनं. चला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दे कलेक्ट करायची बा टीम 56 शेट बसमा. उलटाच बॉल आघात करण्याचा प्रयत्न इथून निश्चित आपण पाहतो. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो आहे. 2 धाबा. चला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची बा. आमचे वडापाववाले मामा यांच्या पवित्र शुभातने इथून निश्चित दिला जाईल. फटका चांगला झेल ड्रॉप आणि बॉल चालाय लास्ट स्क्रीनला धडकत येतोय चौकार. यस सुदाम करत आपण पाहतो आपल्या आदिवासी रायगड प्रीमियर लीग ही करत ऑप्शन चालू होतं तिथून करत तितका प्रवास इथून करत खेळण्यासाठी इथून आला गेला. आपण पाहतो सुदामचं या स्वागत आहे. गोंदास तयार इथून निश्चित आपण पाहतो. फटका बसला इलेव्हेशन कमी नो मा स्टँड मध्ये चेन्नई रिलीज झाला. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न यस इथून धावचीच्या स्वरूपामध्ये रन आउटच्या स्वरूपामध्ये इथून फलंदाज बाद होईल बाबू पाक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. टीम हरिग्राम संघ अरुण ठाकरे आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. वेळ खर्च करू नका. त्यापर्यंत आपल्याला पाहायला की सामने कव्हर करायचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज संजय जर्सी नंबर 47 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल. 12 बॉलचा खेळ आहे आणि 12 बॉल मध्ये 20+ तरी धावा बनवणं गरजेचं आहे. टीम आपण विचार करत हरिग्राम या संघाला निश्चित आपण पाहतो आज करता चांगला खेळ राहिला गेला संजयच्या माध्यमातून. लास्ट जबाब करत पटकेबाजी गोलंदाजी गोलंदाज तयार. हो मैदानाच्या आतमध्ये नकरे नकरे आपल्याला पाहायला मिळतात. 5चे टॉपेज लागले होते. ओ क्या बात या जबरदस्त चेंडू इथून आपण पाहतो गोलंदाज गोविंद जबरदस्त गोलंदाजी केली. शेवटचा बॉल सलगचे 2 चेंडू डॉट. आपण जर विचार केला तर सलगचे 3 डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्यानंतर चौकार आला त्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट त्यामध्ये एक विकेट. ओ क्या बात है जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक पहिले संपलं जाते आणि 7 धावा धावपलकेवरती निश्चित आपण पाहतो. सलगचे 3 चेंडू डॉट केला फलंदाज आपण पाहतो संजय. थंडी आणि थंडी आणि थंडी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती निश्चित आपण पाहतो सीताराम
या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. टीम आपण विचार केला तर हरिग्राम या संघाला 2 षटकाचा सामना, 2 षटकामध्ये कमीत कमी 20+ तरी धावा बनवणं गरजेचं राहील. टीम आपण जर विचार केला तर हरिग्राम या संघाला दोन्ही संघ एकाच ताकदीचे, दोन्ही संघ आपण जर विचार केला तर एक खास परिसरातील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे सीताराम. उलटाच बॉल, आघात करण्याचा प्रयत्न, एकदा वेगानं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा सहजरित्या पूर्ण. 2 धाबा, 2 धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 9 या अंकावरती. 9 धाबा धावपलकेवरती निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. टीम बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर हरिग्राम संघ निश्चित आपण पाहतो 5 बॉलचा खेळ बाकी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना हरिग्राम संघ स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज रवी. मैदानाच्या आतमध्ये करते काय, पंचांचा इशारा आलाय. नो नो. इथून आपण पाहतोय 2+1 असे या 2-3 धावा. येस पंच, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातं. फिल्डिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सिताराला आपण पाहिलं होता, इथून कशा रीतीने गोलंदाजी केली आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय आला होता नो चेंडू, आणि ते आपण जर विचार केला तर तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. दुसरा बॉल आहे. दुसरा बॉल आहे. नको करू. पहिला बॉल मारलेला आहे तो. नित्या एडिटर तर सोशल मीडियावरती फेमस आहे. येस, मला तू पोलो बॅग दिला नाही अजून. तिसऱ्या पंचांचा इशारा आला. नो बॉल. 2+1 अशा 3 धावा. संघाची धावा संख्या 12 अंक होते. उघडा डोळे, पहा नीट पुढचा बॉल. प्रीटचा बॉल होता, लाखालचा परचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो समाधान. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धावा. संघाची धावा संख्या 14 या अंकावरती निश्चित आपण पाहतो. तर ती कोणी शेकोडी पेटवली आपण विसरायची. गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो सीताराम. हा प्राखर बॉल, त्याला हुक केलाय. इथून आपण पाहतो मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत असताना येतोय गगनचुंबी षटकार. संघाची धावा संख्या 20 या अंकावरती. आमचे कॅमेरामॅन थोडीशी वाचले गेली, नाहीतर गांधी. 20 धावा धावपलकेवरती निश्चित आपण पाहतो. डॉट बॉल, चांगली कमबॅक केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो 20 धावा इथून बनवलं गेलं. अद्यापर्यंत आपण पाहतोय टीम हरिग्राम या संघाला 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. सीतारामला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चला फास्ट
स्पीडअप स्पीडअप स्पीडअप. यस यस, गोलंदाज तयार आहे. मारला तर ओ उडवला. क्षेत्ररक्षक गोविंद टिपला जातो झेल आणि संपला फलंदाज रवीचा खेळ. चालेल चालेल. ओय चेक कर ना. ओय चेक कर ना भाई यार. विकेटचं पतन. अरे शिवाय असं वाटतो पाय सिंपल. बाहेर वाटतो सिंपल अरे. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झालं बा. ऑलरेडी डिसिजन फलंदाज आवडे. असं भरपूर अंतर आहे. नवीन फलंदाज ताकद झाल्या मैदानाच्या आतमध्ये अरुण ठाकरे. चला इथून स्पीडअप स्पीडअप. नवीन फलंदाज लगेच रेडी राहा. 20 धावा. शेवटचा बॉल. टार्गेट सेट चेंडू बॉल. शेवटचा बॉल. गोलंदाज सीताराम तयार या. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल उडवलाय म्हणजे विकेटला क्षेत्ररक्षक. वन मोर विकेट आउट. विकेटचं पतन. 2 धक्के. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी मारिग्राम संघ जाऊन पोहोचला 20 अंकावरती. 12 बॉल बनवायचे 21 धावा. टीम निश्चित आपण पाहायला घ्या तर जे वागेश्वर खैरवाडी या संघाला. चला खैरवाडी संघ आपण लगेच या बाहेर आणि लगेच 2 फलंदाज जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप आणि स्पीडअप. इथून आपण जर विचार केला तर हरिग्राम संघ गेला आतमध्ये. लगेच बिल्डिंग सजून घ्या आणि खैरवाडी संघ आपले 2 ब्लास्टर फलंदाज ओपनिंगच्या लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली गेल्या निश्चित आपण पाहता आणि खरं तर गुलाबी थंडी गुलाबी वातावरण आपल्याला पाहायला मिळत्या. थंडी आणि थंडी नुसती थंडी. चला टीम खैरवाडी. चला लगेच 2 फलंदाज आतमध्ये जा. चला टीम खैरवाडी आपण वेळ खर्च करता बा. जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. 12 बनवायचे 21 धावा. 12-21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आज येतो बल्लेवाडीला. अशोक आणि त्याच्या सोपतीला काशीनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये खरं तर पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतो. अशोक खैर संघाचा सिक्सर किंग आहे. 12 मध्ये बनवायची तिथून आपण जर विचार केला तर 21 धावा टीम छे बागेश्वर खैरवाडी या संघाला. चला इथून स्पीडअप घे बा. स्पीडअप आणि स्पीडअप आणि स्पीडअप. किती वाजता रे? ओ क्या बात या. जबरदस्त चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. एत्तेट डॉट बॉल. रवी गोलंदाजी मार्ग वरती निश्चित आपण पाहता.
ओ बॅटची डॉबेज, विकेटचं पतन. फलंदाज इथून मात्र बाद होईल. अशोक खैर संघाचा सिक्सर किंग, परतीचा प्रवास निश्चित आपण पाहतो. पहिला दुसरा आम्ही प्रॉफिट आहे. ओ पटका चांगला बॅक टू द बॉलर, अडवण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला एकदा वेगानं, एकाच धाब्यावरती इथून निश्चित आपण पाहतो एकच सिंगल. 3 बॉल मध्ये 1 धाव, धावपलकेवरती निश्चित आपण पाहतो. 3 बॉलचा खेळ बाकी, 3 बॉलचा खेळ संपला. 9 चेंडू बनवायचे 20 धावा. आता परत मैदानाच्या आतमध्ये टीम जय वागेश्वर कैरवाडी या संघाला. ओ क्या बात आहे, वेग 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 चेंडूवरती निश्चित आपण पाहतो डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी, 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च केले. तिथून निश्चित आपण पाहतो टीम हरिग्राम संघानं. ओ पटका चांगला बसलाय, विकेटचं पतन. अजून एक धक्का टीम कैरवाडी संघाला, फलंदाज बाद. लुक्का लास्ट बॉल आहे बघ. बाईक कोणाला माहिती आहे का? एकत्र सांग. बॉलिंग आहे ती बरं होईल ना. नुकसान होतं तरी सांगू शकत. शेवटचा बॉल, फटका चांगला, ड्राईव्ह केला, गॅप बाउंड्री आहे. शेवटच्या क्षणी चांगला छत्रसिंग इथून राहिलेला आहे. एकच सिंगल निश्चित आपण पाहतोय. षटक क्रमांक इथून पहिले संपला जाते आणि इथून मात्र 2 धावा धावपलकेवरती. 7 चेंडू बनवायचे तर 19 धावा टीम खैरवाडी या संघाला. या षटकामध्ये रवीने उग्या धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. त्यामध्ये महत्वपूर्ण सफलता 2 मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू बनवायचे तर 19. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज संजय सीताराम ऑन स्ट्राइक एंड वरती सज्ज. गोलंदाज तयार आहे. संजय डावखुऱ्यात आता ओ कोला टाकलेला चेंडू, बाटाने बॉलचा संपर्क होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये 5-19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, इथून निश्चित आपण पाहतो संजय खोला टाकलेला चेंडू, ड्राईव्ह केला, लांगलला शतरषक निश्चित आपण पाहतो. एकाच जागेवरती समाधान निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. चांगला बॉल. 4-18 समीकरण. ओ पटका चांगला, ड्राईव्ह केला, एकदा वेगानं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव, विकेटचं पतन. धावचीच्या स्वरूपामध्ये 3 चेंडू बनवायचे आता 17 धाव. चला टीम खांदा संघाचा संघटक आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि लाखिवली ब संघाचा देखील या आणि यामधनं जो जिंकल तिथून लक्की ड्रॉ केला जाईल. ज्याला बाय मिळेल तो अंतिम फेरीमध्ये निश्चित दाखल होईल. तीन 17चं समीकरण. 3 चेंडू मध्ये 3 षटकार टोकले. तर खरंच आमचे
पूर्वेश भाई शेळके यांचं शुभ आगमन सकाळच्या सत्रामध्ये निश्चित आपण पाहतो. स्वागत आहे. ओ क्या बात आहे. विकेटचं पतन. 1 more विकेट डाऊन. अजून एक धक्का टीम खैरवाडीला. रामदास समाधान इथं निश्चित टेक्निकल रूम मध्ये आमच्या निश्चित जॉईन होतील. ज्यांचं नुकताच शुभ आगमन झाला. पूर्वेश भाई शेळके निश्चित जॉईन होतील. Yes, आमचे विशाल भाई पात्रे इथे कानाला कडा आली. सरळ नको राव रे. बॉल किती 2 बॉल 17. गोलंदाज तयार संजय. 2 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये क्लिक केलाय. ए आडोद रे. ओ शेवटच्या क्षणी चौकार येतोय. या पटक्याची पहिल्या षटकावरती नितांत गरज होती. 1-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 13 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्याकरिता. टीम बागेश्वर खैरवाडी संघाला 1 बॉल 13 क्लिक केला. ओ इथून सामना जिंकला जातोय. टीम सुपर 3 मध्ये दाखल होत असा टीम हरिग्राम संघ. चला हरिग्राम संघाचा संगणक आपण याचे बा लगेच. एकच टीम हरिग्राम लगेच या. मोर्या चला या लगेच. एखादा कॅप्टन धावत या धावत या. यस या लवकर धावत धावत धावत. आज खरं तर हरिग्राम संघ खुश या. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये निश्चित राहिला गेला आणि